भारत देशामध्ये जे आहे ना, बेरोजगारी वाढण्यामागचं सर्वात मोठं कारण हेच आहे की शेतकऱ्यांना जे त्यांच्या मालाला जे भाव भेटत नाहीये. मेन गोष्ट. कारण शेती ही जी आहे ना, सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकते आपल्या देशामध्ये. तुम्हाला काय वाटतंय? भारत म्हणजे कृषी प्रधान देश आहे. प्रधान देश आहे. तुम्ही या शेतीला किती डेव्हलपमेंट केलं? काहीच नाही. काहीच नाही. ते पण शेतकरी स्वतःहून काहीतरी जुगाड करून शेत करत असते आणि पिकवत असते. त्यांनी स्वतः सरकारचं असं काय स्पेशल योजना आहे की जगामध्ये आपला शेतकरी गाजला पाहिजे किंवा त्याचं प्रत्येक वस्तू जगामध्ये पाठवलं पाहिजे. आज तुम्ही दडदडीत कांदा पिकलं की तुमचं निर्यात बंद होते आणि इजिप्त वरनं जे तुम्ही कांदा मागवता, बाहेरच्या देशातून कांदा मागवता तुम्ही. इथं आपले शेतकरी कष्ट करून एक तर निसर्ग साथ देत नाही. कसं आहे, सर्व प्रकारचं आमच्याकडे हवामान असतं, एकच नसतंय. त्यामुळं शेतकऱ्याला प्रत्येक हवामानाशी टक्कर द्यावं लागतंय. ते टक्कर देऊन जर त्यांनी शेतमाल पिकवला आणि तुम्ही निर्यात बंदी केला तर त्यांनी काय खायचं काय, बरोबर, आणि घातलेलं लागवड काढायचं कसं, हे खूप महत्वाचं आहे. आता कांद्यावरच बोलायचं म्हणजे काय, आता निर्यात बंदी केला, तुम्ही कांदा स्वस्त झाला, शेतकरी फेकून आले, तुम्ही अचानक तुम्ही निर्यात चालू करणार आणि ते स्वस्त झाल्यानंतर तुमच्या सरकारच्या मित्रांना म्हणजे अदानी अंबानी असू दे किंवा रिलायन्स स्मार्ट असू दे, रिलायन्स वाले असू दे, अशा छोट्या छोट्या तुम्ही जे तुमचं मार्केटमध्ये शेअर मार्केट हँडल करणाऱ्या बिझनेसमॅन लोकांना तुम्ही गोळा करायला लावणार. त्यांनी करणार, त्यांच्याकडे वेअर हाऊस असणार, गोडाऊन मोठमोठे असणार, त्याच्यामध्ये भरणार. जेव्हा आणि ते सर्व भरले, माल पॅक झालं, तुम्ही निर्यात चालू करणार. असं नाही चालणार ना. इथला डायरेक्ट एक आमचे 1000 पोते कांदे सोलापूरमध्ये एका शेतकऱ्यांनी पिकवलं, ते डायरेक्ट बाहेर जाता यायला पाहिजे. त्याला बाहेर जाता पाठवता आलं पाहिजे. भारत देशामध्ये जे आहे ना, बेरोजगारी वाढण्यामागचं सर्वात मोठं कारण हेच आहे की शेतकऱ्यांना जे त्यांच्या मालाला जे भाव भेटत नाहीये. मेन गोष्ट. कारण शेती ही जी आहे ना, सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकते आपल्या देशामध्ये. तुम्हाला काय वाटतंय? मला म्हणायचं काय, आमच्या देशाला जर कृषी प्रधान देश म्हणता, बरोबर, तर तुम्ही ज्या आर्थिक नियोजन करता त्याच्यामध्ये 50% रक्कम तुम्ही शेती विकसित कडे तुम्ही लक्ष द्या, शेतीकडे लक्ष द्या, शेती कसं डेव्हलपमेंट करता ह्याच्यावर तुम्ही पैसे खर्च करा. जगामध्ये प्रत्येक देशामध्ये आमच्या शेतात, भारतामध्ये पिकलेल्या प्रत्येक माल विकला जाणार आहे आणि आमच्या भारतीय शेतकरी तेवढं उत्कृष्ट शेती करतो. फक्त त्याला सुविधा नाही, त्याला भाव भेटत नाही, त्यामुळे तो जाऊ दे म्हणून आज शेतीवर नाराज आहे. एक काळ होता सर्वोत्तम शेती मानलं जात होतं, बरोबर. आज शेतीला निगेटिव्हली मानलं जाते. तर माझं हेच मुद्दा आहे ह्यांचं सारखं. शेतीविषयक पण आपण बोलणारच आहोत. शेती पण एक आपला एक विषय असणारच आहे. कृषी प्रधान भारत देशाला मानलं जात आहे, त्याच्यावर पण आपण चर्चा करणारच आहोत एका दिवशी. परंतु आज आपला जे मुद्दा आहे बेरोजगारी आहे. तर बेरोजगारी जे आहे, शेती जोपर्यंत आपली सुधारणार नाही, शेतीच्या माध्यमातून आपण जेवढा रोजगार निर्माण करू शकतो आपल्या देशामध्ये, तिथं कुक्कुटपालन झालं, आपलं जे आहे गाई पालन झालं, शेळी पालन झालं, त्याच्यानंतर म्हशी आपण पाळू शकतो. शेतीविषयक उद्योगधंदे भरपूर आहेत, ज्यामध्ये जे प्रचंड प्रमाणात महिलांना जे आहे उद्योगधंदे भेटू शकतात, ज्याच्यामध्ये महिलांना जे प्रचंड प्रमाणात रोजगार भेटू शकतो, पुरुषांना रोजगार भेटू शकतो. त्याच्यामध्ये स्किल्सची पण गरज नाही. शेतीमध्ये काम करण्यासाठी तुम्हाला स्किलची गरज नाहीये. शेतकऱ्याला जर माल भेटलं, मालाला त्याच्या भाव भेटलं, तर तो कामगाराला आरामात ठेवू शकतो, त्या कामगाराला जे पगार वाढवून देऊ शकतो, त्या कामगाराला चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो, आहे का नाही? स्वतःचा एक बिझनेस डेव्हलप करू शकतो. आज रोजगारामध्ये, नोकऱ्यांमध्ये 32% महिला आहेत. 32% महिला आतापर्यंत, आधी 17% होत्या, आता एक 8% असं वाढून 32% पर्यंत आले. पण ह्या 32% महिला नोकरी, व्यवसाय ह्याच्यामध्ये काम करतात. त्याच्यापेक्षा जास्त ग्रामीण भागात महिला हे शेतीमध्ये काम करतात. त्यांना योग्य पैसा, योग्य पगार भेटला ना, गावोगावी प्रत्येक महिला त्यांचं घर चालू शकते. गावोगावी जे आहे ना, हेच सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे की नवरा जे आहे पिऊन कुठं पण पडतो, परंतु त्या घरातली जी बाई असते ती बाई पूर्ण संसार शेतामध्ये कामाला जाऊन सांभाळत असते. फक्त एका खुरपीच्या जोरावर आपलं पूर्ण संसार जे ती बाई सांभाळते. मी बघितलंय आमच्या गावामध्ये असू दे, आपल्या आजूबाजूच्या गावांमध्ये असू दे, आपला भाग तर असं शेतीवर अवलंबूनच आहे. आमच्या भागामध्ये तुम्हाला भाषाबाई काय सांगायचं की व्यवसाय, कारखाना, मोठे मोठे उद्योग तर नाहीच.
एकमेव शेती आहे. शेतीच आहे. शेतीमध्ये ज्यांच्याकडे भांडवल आहे त्यांनी जरा खर्च करून खर्च. डेव्हलप केले. बरोबर. बाकीच्या शेतकऱ्यांनी निसर्गावर जेवढं येते अवलंबून तेवढं पेरते आणि पेरतेत, पीक हा. घेतात. बरोबर. मला काय म्हणायचं आता बिहार मध्ये बिझनेस हा. साठी मी आता ऐकलं हा. म्हणजे आता तिथं भारतीय जनता पार्टी आणि जेडीयू म्हणजे नितीश कुमार हा. यांचं सरकार आहे. ते महिलांना व्यवसायासाठी काय तर रक्कम देणार आहे. मी म्हणतो महिलांना असं देऊ नका किंवा कुणा एका वर्गाला देऊ नका. आधी पहिला शेतीला आणि शेतकऱ्याला स्टँड करायचा तुम्ही विचार करा. हा. आणि शेतकरी असा आहे काम करणाऱ्या आणि व्यवसाय करणाऱ्यांचं पोटाला जे लागते ते पिकवणारा शेतकरी आहे. आणि ज्या शेती करताय त्याने एकटा करू शकत नाही. शेतीला डायरेक्ट माणसं लागतात कामाला. आणि दुसऱ्या एका व्यवसायामध्ये गेलो ना लिमिटेड कामगार लागतात. तिथं कामगारांचे कमी पडणार. कितीही आणा कामगार कमी पडत जास्त होणार नाही. कमीच पडणार. बरोबर. आणि इथं स्किल्सची पण गरज नाही. स्किलची गरज नाही. फक्त काय शेतकऱ्याला सवलत किंवा त्याला मार्केट भाव मिळाला तर झालं. तर आता हे शेतीविषयक आपण रोजगार बद्दल बोललो.